हॅलो फ्रेंड्स, आज आपण चिकन रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहोत. तर फ्रेंड्स, एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी अशी लागणारी बी रेसिपी बनते. तर तुम्ही बघू शकता, मी इथं 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, एकदम टेस्टी अशी रेसिपी बनेल. तर याला धुवायची वेगळीच पद्धत अशी आहे. तर हे बघू शकता, वास वगैरे काहीही येणार नाही. तर आपण याच्यात 1 चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि 1 लिंबू ॲड करून व्यवस्थित याला मसलून असं चिकन आपलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 लिंबू ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे आणि पाणी टाकून धुवून असं घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती याच्यातून अशी घाण निघालेली आहे आणि चिकन किती पांढरं शुभ्र असं आपलं दिसत आहे. तर हे बघा फ्रेंड्स, आपण पाणी काढून घेऊया आणि मी इथं 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. तर चला पुढे बघूया, आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर इथं आता मिक्सीचं जार घेतलेला आहे आणि त्याच्यात लसूण आणि अद्रक आपल्याला ॲड करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून अशी हिरवी कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे आणि याचं पेस्ट करून घ्यायचं आहे. तर हे आपलं पेस्ट तयार झालेलं आहे. तर चिकनमध्ये आपल्याला पेस्ट ॲड करायचं आहे आणि स्वादानुसार मीठ. आपल्याला परफेक्ट असं मीठ त्याच्यात ॲड करायचं आहे. तर इथं मी 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे हळदी पावडर याच्यात ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर आपल्याला पॅन ठेवायचा आहे. तर इथं मी आता 3 चमचे इतकं तेल ॲड केलेलं आहे. तर आपल्याला एकदाच तेल ॲड करायचं आहे. तर हे बघा, 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला 2 चिरलेले कांदे ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित याला असं परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. तर हे आपलं फायनली अशा पद्धतीने लाल झालेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला टमाटर ॲड करायचं आहे. ते पण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. तर हे बघा, फायनली असं झालेलं आहे. तर आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने टमाटर आणि कांदा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, त्याच तेलात चिकन ॲड करायचं आहे आणि आपल्याला त्याच तेलात व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि फ्रेंड्स, लगेच आपल्याला चिकनमध्ये पाणी ॲड नाही करायचं. याला थोडी वेळ याच्या स्वतःच्या अंगाने शिजू द्यायचं आहे. तर हे बघा, फायनली स्वतःच्या अंगाच्या पाण्याने ते शिजलं आहे आणि आपल्याला टमाटर आणि कांद्याची जी पेस्ट आपण केलेली होती ते त्याच्यात आपल्याला ॲड करायची आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, एक लक्षात ठेवायचं आहे की स्टेप बाय स्टेप असं फॉलो करायचं आहे. रेसिपी एकदम परफेक्ट आणि चवदार बनेल. तर हे बघा, अगोदर हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर प्लेट ठेवून एक गरम पाणी ठेवायचं आहे. तर हे बघा, आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि परफेक्ट असं चिकन व्यवस्थित असं स्वतःच्या पाण्याने शिजलं पण आहे आणि आपल्याला त्याच्यात आता गरम पाणी ॲड करायचं आहे. तर हे बघा, एकदा गरम पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित पुन्हा याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर चला पुढे बघूया. इथे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आता मी इथं 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला लाल होईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स,
या अशा पद्धतीने आपल्याला सुकं खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि याचं पण वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर फायनली बघा अशा पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे आणि चिकन शिजता शिजता आपल्याला ते वाटण आणि काळी मिरची मसाला पावडर त्याच्यात ॲड करायची आहे. आता ते व्हिडिओज माझ्याकडून स्किप झालेला आहे, तर या स्टेपमध्ये आपल्याला खोबऱ्याचं वाटण आणि काली मिरची मसाला त्याच्यात ॲड करायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला या स्टेपमध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित याला पुन्हा मिक्स करून द्यायचं आहे आणि 2 मिनटं मंद आचेवर असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा फायनली आपलं शिजलेलं आहे. तर रेसिपीच्या हिशोबाने मी याच्यात गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि मीठ आपल्याला थोडंसं कमी वाटते, तर याच्यात आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि थोडी हिरवी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि याला उकळी होईपर्यंत वेट करायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स किती परफेक्ट अशी रेसिपी आपली शिजली आहे आणि चिकन पण एकदम मऊसूत असं कापसासारखं शिजलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी पण आलेली आहे आणि एकदम यम्मी आणि झणझणीत असा चिकन रस्सा आपल्याला बनलेला आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती टेस्टी आणि यम्मी रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्ही 1, 2, 3 अशी भाकरी याच्यात कुस्करून खाताल तर एकदम टेस्टी असे लागेल.